आज मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये भारत तेरे टुकड़े होगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा घोषणा दिल्या। या सभागृहामध्ये आजपर्यंत अशा घोषणा कधी दिल्या नव्हत्या। भारत तेरे टुकड़े होगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा घोषणा सभागृहामध्ये दिल्यात कसा? हा मुंबईकरांचा अपमान आहे, मुंबई महापालिकेचा अपमान आहे। मुंबई महापालिकेमध्ये यांना नीट पेपर फुटीशी काही देणे नाही। यांना फक्त आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांचं करिअर सेट करायचं आहे आणि ते करिअर सेट करण्यासाठी यांचं हे आंदोलन सुरू आहे। महापालिकेच्या सभागृहामध्ये भारत तेरे टुकड़े होगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा घोषणा कशा देतात? काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारत तेरे टुकड़े होगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा घोषणा दिल्या आणि उभाटा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे लोक त्याला समर्थन देत होते। भारत तेरे टुकड़े होगे अशा सभागृहामध्ये घोषणा कशा देऊ शकता तुम्ही? भारत तेरे टुकड़े होगे म्हणणाऱ्यांना मुंबईकर माफ करणार नाहीत। तुम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध करा, पण भारत तेरे टुकड़े होंगे, भारत तेरे टुकड़े होंगे मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणा देतात। दुर्दैवानं त्याचं समर्थन 100% यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। भारत तेरे टुकड़े होंगे मुंबई महापालिकेमध्ये आणि ते सुद्धा काँग्रेसच्या नगरसेवकांकडून केलं जात आहे आणि उभाटा त्याला साथ देत आहे। हे नीटच्यासाठी आंदोलन नाही आहे, हे आंदोलन आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी आहे। हे आंदोलन अमित ठाकरेंचा करिअर सेट करण्यासाठी आहे। त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। हे त्यांचे नेते आहे राहुल गांधी, ते फक्त भारतात त्यांच्या स्वतःचा राजनीतिक रोटी सेकण्यासाठी फक्त ते अराजकता पसरतात पुरे भारतात। आणि जे जर त्यांना चिंता होती युवकांची तर ते LOP आहे, ते जाऊन हाऊस मध्ये त्यांचा विषय घेतला असता, पण त्यांना त्यांच्या करिअरचं कमबॅक करायचं आहे म्हणून ते अराजकता पूर्ण भारतात पसरण्याचं काम करत आहे आणि नॅशनल सिक्युरिटीचं उल्लंघन करून पंतप्रधानांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांचा मुंबईच्या, महाराष्ट्राचा आणि भारताचे सर्व युवक त्याचा निषेध करतात।